तर नमस्कार मंडळी. तर आलो आहे रानामध्ये दुपारच्या टायमाला. जरा मशीन आली पा गहू काढायची. तर गव्हामधलं ते थोडं गवत झालं ते काढणं चालू आहे मित्रांनो. तर संध्याकाळ टाक तर बहुतेक 4 वाजेपर्यंत मशीन येईन पा. तर आज आली तर चांगलंच आहे, उद्या जरी आली तरी चांगलंच आहे. समजा आमचं कापणी बी होतं आहे मित्रांनो. तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो. तर मधल्या पाळालाच गवत झालं आहे पा. दुसरं गवत नाही, काँक्रीट म्हणून गवत हे फक्त तेच झालं आहे पा. ते पाळालाच गवत झालं आहे फक्त, मध्ये काहीच नाही. थोडं ह्या साईडनंच फक्त जास्त झालं आहे पा, खाली नाही इतकं गवत. तर हे कापणं चालू आहे पा. तर दुपारच्याच आलो आहे पा मित्रांनो. तर मशीनवाला सांगितलं की 4 वाजेपर्यंत येतोय म्हणून. अरे पा असं गवत आहे मित्रांनो. तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो. तर गव्हामधलं कापायचं झालंय पा. आता त्या साईडनं थोडं राहिलंय पा, ते पुढचं थोडं राहिलंय पा. आता तर इकडचं झालंय समजा, आता एकदम फ्रेश झालंय पा. आता ऊन बी भरपूर आहे. 1.5 तास गेले आम्हाला काढायला. ह्या साईडनं इतकं निघालंय पा. भरपूर गवत झालं, असं दिसत नव्हतं पण भरपूर झालं पा. तर मशीनचंच वेट करावं लागेल. तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो. तर गव्हातलं कापून झालंय मित्रांनो आता. तर निघालोय गावाकडे. इकडं बाजरी साईडनं आलोय पा. बाजरी आली का म्हणून. तर अशी बाजरी भरली पा आता. तर हे 2-4 दिवसांनी बाजरी कापावं लागेल आता. तर पुढचं ब्लॉग बघत राहा मित्रांनो. तर आमचं मटणचं वाटा आलंय मित्रांनो आता. तर आज रविवारचं मटण कापलंय पा. तर 2 वाटे आलेत आपल्याला. तर 2 वाट्याची आता भाजी करणार आहे पा. तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काल संध्याकाळी लग्नाला गेलतो मित्रांनो. तर यायला उशीर झाला थोडं. तर काही व्हिडिओ बी घेता नाही आले तिथं, कारण की ते अचानक लग्न जमले. जरा साखरपुडा होतं त्यांचं. तर साखरपुड्यामध्येच लग्न जमलंय पा. पाहुण्याच होतं आमच्या. तर एका पाठीमागं आबाळ झालंय मित्रांनो. तर काल मशीन आली नाही आपली. तर आज सकाळी येणार आहे पा. तर ह्या जॉगिंगला आलतोय मी. तर कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग मित्रांनो कंटिन्यू करत राहा. आणि हे ब्लॉग आज अपलोड करतोय मी. तर कसं ब्लॉग वाटलं मित्रांनो ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो.